आपल्याला जे 108 कोटी रुपये वर्षाला येणं अपेक्षित होतं, तर त्याच्यापैकी जर 20-25 दिवस जर उशीर झाला, म्हणजे साधारण 1 महिन्याचं जरी कमी आलं, तर 6 ते 7 कोटी रुपये आपल्याला किमान कमी आलेत. त्यांची चूक झालेली आहे ती. आज त्यांनी कुठल्या इंटेन्शननी हे केलं हे त्यांनाच माहिती, परंतु चूक झाली तर त्याचं भुर्दंड देखील त्यांनीच भरावा. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मुख्य लेखा अधिकारी प्रवीण जैन यांचा आणखी एक घोटाळा समोर आलेला आहे. महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी जी चौकशी समिती नेमलेली होती आणि याच चौकशी समितीचा हा अहवाल समोर आलेला आहे आणि या अहवालामध्ये 2024 आणि 2025 अशा 2 वर्षात तब्बल 2800 कोटी रुपयांच्या ठेवी आणि या ठेवींच्या व्याजात हा नवा घोटाळा झाल्याचं निदर्शनास आलेलं आहे. खरं तर प्रवीण जैन यांनी 60 कोटींच्या ज्या बिलं होती ती बनावट उपसूचनांच्या आधारे दिलेली होती आणि त्या अनुषंगाने पहिला घोटाळा जो आहे तो अभिषेक बारणे जे स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत त्यांनी काढलेला होता आणि त्या चौकशीनंतर हा नवीन बाब जी आहे ती समोर आलेली आहे. खूप मोठी बाब आहे ही, कारण ज्यांच्याकडे सगळा हिशोब महानगरपालिकेचा होता त्या प्रवीण जैन यांनी ह्या अशा पद्धतीनं ठेवींचा जो व्याज आहे आणि तो काही थोडा थडका नाहीये, 2800 कोटींचं 2 वर्षातलं आहे. तर जे काही समोर आलंय त्यातून काय निदर्शनास दिसतंय तुम्हाला? निदर्शनास हेच दिसतंय की जे व्याज आपल्याला अपेक्षित वार्षिक असतं, तर त्या व्याजामध्ये जर एक महिना किंवा 25-25 दिवस FD रिन्यू करायला जर ह्यांनी वेळ खाऊपणा केला कॅफोननी, तर त्या रिन्यूच्या टायमिंगमुळं आपलं महानगरपालिकेचं किमान साधारणपणे ह्या अहवालाच्या आधारे मी तुम्हाला सांगतो की किमान आपल्याला 6 ते 7 कोटी रुपयाचं नुकसान झालेलं आहे. आता जर आपण ॲव्हरेजली बघितलं तर एवढ्या ठेवींच्या अनुषंगाने आपल्याला जे 108 कोटी रुपये वर्षाला येणं अपेक्षित होतं, तर त्याच्यापैकी जर 20-25 दिवस जर उशीर झाला, म्हणजे साधारण 1 महिन्याचं जरी कमी आलं, तर 6 ते 7 कोटी रुपये आपल्याला किमान कमी आलेत. ह्याच्यापेक्षा ते जास्त देखील असू शकतात असं या अहवालातून दिसतंय. हे समोर सांगायचं कारण आणि कमिशनर साहेबांचं पण आभार मानल की त्यांनी हा अहवालामध्ये काढून दिलेले आहेत हे सगळे पॉईंट्स, आणि पुढच्या काळामध्ये अशी चूक होऊ नये याच्यासाठी हे सगळ्यांच्या निदर्शनास आणून देणं पण गरजेचंच आहे. आता आणखी एक उदाहरण जर आपण बघितलं 2025चं, हे झालं त्यांनी की ठेव संपल्यानंतर ते पुढे ठेव केली नाही, पैसे तसेच राखून ठेवले. आता 2025 मध्ये त्यांनी काय केले, 200 कोटी रुपयांची ठेव होती, 261 दिवसांसाठी दिली असती तर 6.60% इतकं व्याज मिळालं असतं, परंतु 9 महिने जर ठेवली असती तर 6.70% इतकं व्याज आपल्या पालिकेला मिळालं असतं. म्हणजे 9 महिन्याचे दिवस काढले तर होतात 275 वगैरे. 13-14 दिवसासाठी त्यांनी 0.1% म्हणजे थेट 14,30,000 रुपयांचा घपला केलाय. हे सगळे पैसे या दरम्यानचे म्हणजे या व्याजातून पण त्यांनी एक घोटाळा केलेला दिसतोय. आता हे निश्चित लगेच लक्ष देण्यासारखं आहे की 10 आणि 12 दिवस जर एक्स्ट्रा FD ठेवली असती तर त्याचा काही फारसा फरक पडला नसता. या आपल्या ज्या मुदत ठेवणाऱ्या ठेवी आहेत या साधारणपणे आपल्या 4,500 कोटीच्या आसपास ठेवी आहेत. या लिक्विड ठेवी नाही आहेत. त्याच्यामुळे या ठेवी ठेवताना तुम्ही 8, 10, 15 दिवसाचा विचार न करता महानगरपालिकेच्या उत्पन्नात कशी भर पडेल, त्याचा व्याज कसं महानगरपालिकेला भेटेल याचा विचार करायचा असतो. आणि या अहवालातून ते स्पष्ट होतं की प्रत्येक वेळेस 200 कोटी 400 कोटी अशा वेगळ्या वेगळ्या ज्या ठेवी केलेल्या आहेत याला असाच 10 दिवस 15 दिवस असे गॅप्स, परत त्या ठेवींना प्रत्येक बँकेला इन्व्हाइट न करणं, या सगळ्या अहवालातून निदर्शनास येते. आणि त्याच्यामुळं बऱ्याचशा ठिकाणी आपलं महानगरपालिका कुठं 14 लाख, कुठं 3.5 लाख, कुठं 4 लाख असं प्रत्येक ठेवी पाठीमागे नुकसान झालेलं आहे. तत्कालीन आयुक्त शेखर सिंह यांच्या कार्यकाळात हे सगळं झालेलं दिसतंय. त्यांनी याकडे कानाडोळा त्यांचा झालाय, जाणीवपूर्वक त्यांनी कानाडोळा केलाय की प्रवीण जैन यांच्या या सगळ्या घोटाळ्यामागं त्यांची पण साथ होती. काय नेमकं तुम्हाला शंका दिसत आहेत या निमित्तानं? कारण शेखर सिंह यांची कारकीर्द खूप वादग्रस्त राहिली. महापालिका निवडणुकीच्या रिंगणात प्रचारामध्ये आपण बघितलं होतं की दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी किती वाभाडे सगळ्या आपल्या पालिकेच्या या कारभाराचे काढलेले होते. तर शेखर सिंहाचा पण यामध्ये हात असू शकतोय. आता निश्चित त्यावेळेस प्रशासन काळ होता आणि प्रशासन काळामध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत, आता 9,000 कोटीच्या आसपास महानगरपालिकेचं वार्षिक बजेट असतं, तर ह्या सगळ्या गोष्टींचं बारकाईने जर पाहायचं काम असतं तर ते निश्चित कमिशनर असतील, सर्व त्या विभागात जे लेखापाल असतील यांचं ते काम होतं. आणि लेखापालचं तर 100% काम चुकलेलं आहे. आता मग त्याच्यामध्ये त्यांच्या परमिशननी हे झालंय किंवा परमिशननी नाही झालेलं
हे निश्चित संशोधनाचा भाग आहे, परंतु लेखापाल ह्याला सर्वस्व जबाबदार आहेत. आता हे 2025चं जेवढं डिटेलिंग मुद्दे मांडलेले आहेत तेवढे 2024चे काही डिटेलिंग मुद्दे मांडलेले दिसत नाहीयेत. म्हणजे ठेवींची मुदत पूर्ण झाल्यानंतर काही 13 ते 45 दिवसांचे मुदत, म्हणजे ते पैसे तसेच राखून ठेवले हे मांडलेलं आहे. परंतु प्रत्यक्षात 2025 मध्ये जशा पद्धतीनं त्यांनी 0.1%, 0.2% मध्ये गफला केला तसं दिलेलं नाहीये. म्हणजे हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. ना, आकडा वाढण्याची शक्यता आहे. कमिशनर साहेबांनी आतापर्यंत एवढा विषय संपूर्ण आपल्या समोर आणलेला आहे आणि कमिशनर साहेबांना आम्ही परत एकदा अजून एकदा मागणी करून ह्याच्यामध्ये बारकाईने पाहून अजून काय घोटाळा झाला हे काढायची आम्ही अजून मागणी करणारच. आता हे जे काही 6 ते 7 कोटी रुपये म्हणजे आपल्या खात्यामध्ये आले असते, तिजोरीत आले असते आणि जनतेच्या कराचाच पैसा आहे हा, तर हे जे काही पैशांचा गफला झालेला आहे प्रवीण जैन यांच्याकडूनच वसूल करण्याची गरज आहे. निश्चितपणे त्यांची चूक झालेली आहे ती. आज त्यांनी कुठल्या इंटेन्शननी हे केलं हे त्यांनाच माहिती, परंतु चूक झाली तर त्याचं भुर्दंड देखील त्यांनीच भरावा. तर मुख्य लेखापाल प्रवीण जैन यांनी बनावट 14 उपसूचनांच्या आधारे 60 कोटींचा घोटाळा केलेला होता आणि त्या निमित्तानं जी चौकशी समिती नेमण्यात आलेली होती त्यामध्ये 2014 साली आणि 2024 आणि 2025 या 2 वर्षामध्ये 2800 कोटींच्या ठेवींचा जो व्याज आहे त्या व्याजमध्ये सुद्धा त्यांनी पैसा खाल्ल्याचा या ठिकाणी या अहवालातून दिसत आहेत. अशा प्रकारचे आरोप अभिषेक बारणे या ठिकाणी करतायत आणि जे काही 6 ते 7 कोटीच्या दरम्यान जो व्याजाचा या ठिकाणी गफला झालाय तो सगळा वसूल जो आहे तो प्रवीण जैन यांच्याकडून करण्यात यावा अशा प्रकारची मागणी सुद्धा अभिषेक बारणे या ठिकाणी करतायत. आयुक्त याबाबत काय निर्णय घेतात आणि जे महानगरपालिकेचं नुकसान झालंय, जे शहरातल्या जनतेच्या करातून आलेल्या पैशातून जो गफला झालेला आहे त्यामध्ये आता पुढची कारवाई काय होते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. कॅमेरामन शैलेश जाधवसह नाजिमुल्ला, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.